मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। जनता फक्त आव्हाड किंवा पडळकर यांनाच नाही तर आपल्याला देखील शिव्या देते, सगळेच आमदार माजलेत असं बोललं जातंय। विधान भवनातील हाणामारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले। आज या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत। आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून। अधिवेशन काळामध्ये फक्त आमदार स्वीय सहाय्यक आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश, मंत्र्यांनाही बैठका घेण्यास बंदी। हाणामारीच्या प्रकारानंतर विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय, प्रकरण विशेषाधिकार समितीकडे वर्ग। विधान भवनामध्ये हाणामारी करणं आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना भोवलं। आरोपी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी, दोघेही सराईत गुन्हेगार असल्याची पोलिसांची माहिती। भविष्यात विधिमंडळामध्ये आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, काय व्यवस्था झाली आहे महाराष्ट्राची। विधान भवनातील राड्या प्रकरणी राज ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया। जनसुरक्षा कायद्यांतर्गत कोणत्याही एका व्यक्तीला अटक करता येत नाही, दावे आणि कडवे दावे यामध्ये खूप फरक, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। विधिमंडळामध्ये मारामारी करणारे कडवे डावे की कडवे उजवे, गुन्हेगारांचा नवा राजकीय जन्म होतोय। राष्ट्रवादी राजवट लावावी एवढी गंभीर स्थिती, उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका। कार्यकर्त्यांसाठी जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली शिरले, आव्हाडांना गाडी खालून बाहेर काढत पोलीस नितीन देशमुखांना घेऊन गेले, आव्हाड यांच्यावरही गुन्हा दाखल। विधान भवनाच्या बाहेर फक्त हत्यारं बाहेर काढणं बाकी होतं, हल्लेखोरांच्या गाडीमध्ये शस्त्र होती, आव्हाडांना मारण्याचा कट होता। पडळकर यांच्या कार्यकर्त्यांवर राऊतांचा मोठा आरोप। जितेंद्र आव्हाडांची मुलगी नताशाला सोशल मीडियावर शिवीगाळ, माझ्या पोरीवरती घाणेरडी ट्विट्स, नवीन आखाच्या कार्यकर्त्यांची लेवल समजली, आव्हाड संतापली। आव्हाडांच्या मुलीला पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिव्या, नताशा आव्हाड यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याबद्दल रोहित पवारांचा गंभीर आरोप। सूचना असल्यामुळे मी शांत, जास्त बोलायला लावू नये, राड्यावरून गोपीचंद पडळकर यांचा इशारा। शांत आहे याचा वेगळा अर्थ घेऊ नका, पडळकर यांचं विधान। सध्या मराठीच्या मुद्द्यावर एकत्र निवडणुका जाहीर झाल्या की चर्चा करूच, राज ठाकरे यांच्या सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं भाष्य। राज ठाकरे मीरा रोडच्या दौऱ्यावर, मराठीच्या मुद्द्यावरून काढलेल्या मोर्चानंतर राज ठाकरे यांचा पहिलाच मीरा रोड दौरा। कुणाचा बाप बापाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही, सभागृहामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी खडसावलं। ना हने ना ट्रॅप अशी घटना नाही, पुरावे नाहीत, तक्रार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी हनी ट्रॅपचं प्रकरण फेटाळलं। नाशिकचा हॉटेल मालक काँग्रेसचा अध्यक्ष असं म्हणत पटोलेंवर पलटवार। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस आग्रही, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची उद्धव ठाकरे यांना विनंती। विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटील यांचं नाव चर्चेत। आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेंवर गुन्हा दाखल, पतीच्या हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा यासाठी विष प्राशन, गुन्हा दाखल करण्यापेक्षा एन्काउंटर करा, ज्ञानेश्वरी मुंडेंचा संताप। महादेव मुंडे हत्या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही, प्रकरणी 196 जणांकडे विचारणा, 1.5 महिन्यानंतर एक महिला साक्षीदार समोर आली, मोठ्या प्रमाणावर तपास सुरू, गृहमंत्री फडणवीसांची माहिती। रायगडच्या निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं, आता रायगडवाडी असं म्हणून संबोधलं जाणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विधानसभेत घोषणा। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।